नमस्कार. आठवणीचं पान या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवलेली एक आठवण मी तुम्हाला सांगत आहे. माझ्या कथेचं नाव आहे काळ आला होता पण वेळ आली नव्हती. दादीमाईने सकाळ सकाळ आवाज दिला, दुर्पदा, ए दुर्पदा, आवरलं का नाही? उरक लवकर लवकर, लांब जायचं आपल्याला, उशीर होईल. तशी दुर्पदा बाहेर येऊन म्हणाली, होय होय दादीमाई, झालंच, आवरली सगळं, फक्त जरा बाळाला कपडे घालते आणि निघते. तिने आत गेली, पटकन टोपल्यातल्या भाकरी, खरडा, भाजी एका पटकुरामध्ये बांधली, टोपल्यात ठेवली, खुरपं घेतलं, तांब्या घेतला आणि बाळाला कपडे घालून त्याला टकूचं वगैरे घातलं, बाळवती घेतली 2-4 आणि पटकन त्याला घेऊन बाहेर आली. डोक्यावर पाटी आणि खांद्यावर बाळ घेऊन ती निघाल्यानंतर दादीबाईने बाकीच्यांना आवाज दिला. 2-4 बायका लगेच जमा झालेल्या होत्या, कारण अगोदर 2 दिवस त्या रानात जातच होत्या. मग सगळ्याजणी मिळून निघाल्या. दादीमाई ती सगळ्यात वयस्कर होती आणि कुठलंही काम असलं की सगळ्या बायका तिच्याजवळ गोळा व्हायच्या आणि मग ती मोठ्या ताटामध्ये त्या बायकांना घेऊन त्या ठिकाणी जायची. जशी काही बायकाची मुकादमच होती म्हणा ना, पण महावस्ताद होती. कारण दादीमाई जर बरोबर असेल तर कुणाचाही बायकाकडं बघण्याचा दृष्टिकोन अतिशय वेगळा असायचा. कारण कोणाची धमकच नव्हती की त्या बायकांना काही म्हणायची किंवा त्यांच्या वाटेला जायची. तर अशी दादीमाय त्या बायकांची ढाल बनून सतत बरोबर असायची आणि कामाला तर एकदम वस्ताद होती. या तडण्यातडे पोरीनं जेवढं यायचं नाही तितकं तिला रोखण्यामध्ये कुठलंही काम असो ती सगळ्यात पुढं असायची. आणि म्हणी म्हणू नका, गाणी म्हणू नका, तिच्या तोंडावर जसं आपल्याकडं बहिणाबाई चौधरीच्या तोंडी जशी गाणी आणि गीतं असायची की नाही, तसं ती जुने असल्यामुळं खूप गाणी, कविता, म्हणी हे तिच्या ओठावर नाचायचं. तर त्यामुळं बायकांचं इतकं मनोरंजन व्हायचं, काय विचारता सोय नाही. आणि विनोद तर असे खुमासदार करायचे, ठेवणीतले की विनोद असायचे की हसून हसून बायकाची मुरकळणी ओढायची. आणि त्यामुळं त्या दादीमाईच्या सहवासामुळं काम किती केलं आणि कधी संपलं हे बायकांना कळायचं नाही. आणि त्यामुळं तिच्याबरोबरचा हा सहवास हा सगळ्यांना हवासा वाटायचा. तर ह्या सगळ्याजणी मिळून शेतामध्ये गेल्या. त्यानंतर सगळ्याजणींनी आपापलं भाकरी तुकडं जे काय आणलं होतं टोपली एका झाडाखाली ठेवली. आंब्याचे डेरेदार असं आंब्याचं झाड होतं आणि छान गर्द सावली त्याला पडलेली असायची. आणि मग या बायकांनी ते ठेवलं आणि प्रत्येकीनं आपापली पात धरली. आता तिचं बाळ लहान होतं आणि म्हणून तिनं बाळाला पाजायला घेतलं. म्हणजे बाळाला पाजावं आणि मग त्याला झोपवावं. तिथंच हा बाळ झोपला. तसं द्रुपदानं त्याला झोळीमध्ये टाकलं. तिथल्या गड्यानी झोळी बांधली होती. तिनं एक साडी नेली, त्याची झोळी बांधली होती आणि झोळी त्याला झोपवायची. दिवसभर हा लबाड छान झोपायचा आणि मग दुपारी कधी भूक लागली तर रडायचा. मग जेवणाच्या वेळेला त्याला पाजायचं आणि पुन्हा झोळी टाकून पुढचं खुरपायला बांगल्याला ती निघून जायची. अशा पद्धतीनं हे चाललेलं होतं. त्या दिवशी असं झालं की खुरपत असतानाच एकदम त्या गर्क होत्या हास्य विनोदामध्ये दादीमाईचा काहीतरी असा खुमासदार जोक चाललेला आणि सगळ्या पडेपर्यंत हसत होत्या. आणि मग एकदम तो तिला जेवायची सुट्टी झाली. त्याला म्हणजे चला आता सगळ्याजण जेवायला जाऊया. मग सगळ्याजणी आल्या. तिथे घागर होती भरलेली. घागरीचं पाणी घेतलं, सगळ्यांनी तोंडावर शिपडा मारला, हात धुतले आणि द्रुपदा मात्र आपल्या बाळाकडे गेली. म्हणली ह्याला काढून घ्यावं, पहिलं पाजावं, मग मांडीवर घेऊन पाजत जेवण करावं. म्हणून नेहमीप्रमाणेच ती झोळीकडे गेली आणि बघती तर काय, त्या झोळीमध्ये भला मोठा नाग, अर्धा बाहेर आणि अर्धा बाळाच्या अंगावर.
तिनं तो पाहिला आणि तिच्या काळजाचा थरकाप उडला. मोठ्यानं ओरडावं तर हा बाळाला चावलं असं म्हणून तिनं डोक्यावरचा पदर असाच कोंबला तोंडामध्ये आणि नुसतेच हातवारे करायला लागली, या लागली ओरडायला. बायकांना कळना काय झाले ते. मग तो शेतकरी आला, बघतो तर काय की साप बाळाच्या अंगावर. त्याने एकदम बायकांना असा हात केला की थांबा, आणि कुणीही तोंडावर बोट ठेवलं, कुणीही आवाज करायचा नाही, कुणी बोलू नका, थांबा म्हणून त्याने सांगितलं. आणि मग सगळ्याचं जसं काय माणसाची चाहूल लागली तसं. आणि झालं होतं काय की त्याच्या स्पर्शानं बाळ जागा झाला होता आणि तो त्याच्याकडे बघत होता. आणि मग तो साप त्याच्या असं डोलायला लागला. जसं डोलायला लागला तसं हा बाळ मोठमोठे डोळे विस्फारून त्याच्याकडे बघायला लागला, गालातल्या गालात हसायला लागला. आणि हे दुर्पदा सगळी लोक लांबून पाहत होती. तिच्या काळजाचा ठाव जसं काळीच कुणीतरी आपलं चोरून नेतं की काय. काळीच उडून पडलं तिचं. काय करावं, तिला चक्कर आली, ती तिथंच कोसळली. बायकांनी गपचिप तिला बाजूला ओढून नेली. कुणी तोंडावर पाणी शिंपडतंय, काय करते, पण सगळ्यांचं लक्ष बाळाकडं. आणि मग बिचारा जसा आला, त्या शेतकऱ्यांना हात जोडले, त्या दादीबाईंना हात जोडले. ए बाबा म्हणली, राडा व्यवसायानं झालेले लेकरं काय सुद्धा करू नको, तुला शपथ आहे म्हणली. आणि ते आता ऐकले नाही, अंधश्रद्धा म्हणा किंवा श्रद्धा म्हणा किंवा त्या निष्पाप जीवना, बाळपण लहान, त्यानं गपचूप साप जसा आला तसा झाडावर सरसर पुन्हा दुसऱ्या बाजूला निघून गेला. आणि मग सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. सगळेजण त्या झोळीकडे आले, बाळाला घेतलं. आणि दादीबाई म्हणाले, दुर्पद आहे बघ बाळ, हे बघ बाळ. तिला शुद्ध आली, तोंडावर पाणी मारलं होतं, रडायला लागली बाळ. जसं तिनं बाळाला हसताना पाहिलं तसं तिनं छातीशी बाळ खवटाळलं आणि मुंदके देऊ त्याला काय ती सोडायला तयार नाही. खूप रडली. बायका समजावून सांगायला लागल्या, अगं देवतारी त्याला कोण मारील, कशाला घाबरतेस, तो सगळ्यांचा रखवाली करणार आहे ना. आणि बाळ त्याचे त्याला माहीत आहे की याच्याकडून आपल्याला काही धोका नाही. आणि उलट हा देव तुझ्या बाळाला खेळवायला आल्यासारखं झालं. तू घाबरू नकोस, रडू नकोस. दादीबाईनं सगळ्यांनीच त्याला समजावलं. आणि अशा पद्धतीनं त्या बाळाची सुटका म्हणण्यापेक्षा त्या बाळाला त्या सापानं काहीही डंकसुद्धा मारला नाही किंवा काहीच नाही. म्हणून म्हणतो ना आपण की देवतारी त्याला कोण मारेल. धन्यवाद. कथा संपली पण आठवण राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आठवणीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रेम देत राहा. धन्यवाद.